संतोष देशमुख प्रकरणात आता राजकारण चिघळत चाललंय। एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे आरोपींना शिक्षा व्हावी, आरोपींचा तपास नीट व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रेशर जे आहे ते वाढताना आपल्याला बघायला मिळतंय। मूळ प्रश्न हा आहे की धनंजय मुंडे यांना सध्या कोण अभय देतंय? अजित पवार यांच्यावरती खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी आहे की स्वतःच्या पक्षाबद्दल कुणीही काही वाकडं तिकडं बोलू नये किंवा पक्षाची जी प्रतिमा आहे ती मलिन होऊ नये, ही जशी त्यांच्यावरती जबाबदारी आहे तशीच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गृहमंत्री म्हणून गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आणि मुख्यमंत्री असल्यामुळे अर्थातच त्यांच्यावरती सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की या प्रकरणामध्ये नीट चौकशी व्हावी आणि जे कोण आरोपी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा होईल असं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। मात्र हे सगळं होत असताना धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाहीयेत असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। धनंजय मुंडे यांच्यावरती म्हणजे विरोधक जे आता आरोप प्रत्यारोप चालू आहेत विरोधकांकडून, त्याच्यामुळेच विरोधकांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढत चाललाय। मात्र पक्षाकडून त्यांना अभय दिला जातोय का असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याची अभय देण्याची ती कारणं काय आहेत नेमकी ती आपण या व्हिडिओनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। धनंजय मुंडे यांच्यावरतीचा जो दबाव आहे किंवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठीचा जो दबाव आहे तो वाढत चाललेला आहे, पण त्यांच्या पक्षातनं नव्हे तर भाजपचे आमदार सुरेश धस असतील किंवा इतर जे नेते आहेत विरोधक आहेत त्यांची ही मागणी आहे आणि म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढत चाललाय। मात्र पक्षाकडून त्यांना अभय देण्यात येतोय असं आपण या घडीला म्हणू शकतो, कारण अर्थातच धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घ्यायचा असता तर तो आतापर्यंत एक किमान नैतिकता म्हणून तरी त्यांनी राजीनामा द्यावा असं फडणवीस किंवा अजित पवार त्यांना सांगू शकले असते। मात्र अजित पवार या गोष्टीवरती अजूनही बोलत नाहीयेत। अजित पवारांनी याच्यावरती मौन धरलेलं आहे। मात्र काल म्हणजे सर्वपक्षीय एक जे शिष्टमंडळ होतं ते राज्यपालांना भेटलं, त्यांनी तिथे जाऊन त्यांची मागणी ठेवली। धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे त्यांनी दिला पाहिजे असं ते म्हटलेले आहेत। त्याबरोबरच नैतिकता म्हणून त्यांनी खरं तर तो राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे या प्रकरणामध्ये। त्याचबरोबर दुसरीकडे जे आरोपी आहेत त्यांची जी त्यांच्यावरचा जो तपास आहे तो नीट व्हावा, असे वेगवेगळ्या कारणांसाठी एक शिष्टमंडळ जाऊन राज्यपालांना भेटलेलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर राज्यपाल कुठलाही निर्णय सध्या यावेळेला घेऊ शकत नाहीत। निर्णय कोण घेऊ शकतं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार। मात्र हे सगळं होत असताना अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची काल संध्याकाळी भेट घेतली। साधारण 45 मिनिटं त्यांच्यामध्ये बोलणं झालं। धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाही असं बाहेर आल्यानंतर सांगितलं आणि असंही सांगितलं की आमची वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा झालेली आहे। माझ्या खात्यासंदर्भात जे मी निर्णय घेतलेले आहेत ते मला त्यांना सांगायचे होते म्हणून आम्ही भेटलो असं ते म्हटलेले आहेत। हे सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही अशी बातमी समोर आली। सूत्रांकडनं म्हणजे विश्वसनीय सूत्रांनी हे सांगितलेलं आहे अशी बातमी बाहेर आली आणि त्यानंतर अजित पवारांनी मात्र कुठली त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाहीये। काल छगन भुजबळ ज्यांना इतके दिवसांपासून जे मंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून नाराज होते, त्यांनी काल धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे। ते असं म्हटलेले आहेत की माझ्या असं मनातही नाही की एखाद्याचं मंत्रीपद काढून ते मला मिळावं। धनंजय मुंडे यांच्यावरती उगाचच अन्याय होऊ नये, चौकशी पूर्ण होऊ देत आणि त्याच्यानंतरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारला गेला पाहिजे असं देखील त्याच्यामध्ये म्हटलेले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की उगाचच कोणावरती अन्याय होऊ नये, चौकशी पूर्ण झाली त्यात जर त्यांचं नाव आलं तर त्यांचा राजीनामा घेण्याला अर्थ आहे, पण याच्यात त्यांचा हात आहे असं कुठेही सध्या प्रूफ झालेलं नाहीये, त्याच्यामुळे उगाचच त्यांचा राजीनामा घेण्यात अर्थ नाही। आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष जे आहे ते आता धनंजय मुंडेंकडे इतकं वळलेलं आहे की कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे दुर्लक्ष होईल का याच्यापुढे असा देखील एक छोटासा डाऊट जो आहे तो या सगळ्यामध्ये निर्माण होतो। मात्र धनंजय मुंडे यांना अभय अजित पवारांकडनं का दिला जातोय हा जो प्रमुख प्रश्न आहे तो अजूनही अनुत्तरित आहे। याची काही प्रमुख कारणं अशी आहेत की धनंजय मुंडे हे एक ओबीसी नेतृत्व आहे, त्यांना मंत्रिमंडळातनं काढणं किंवा त्यांचा राजीनामा स्वीकारणं या घडीला अजित पवारांना जड जाऊ शकतं, कारण त्यांचे जे धनंजय मुंडेंचे जे सपोर्टर्स आहेत त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं एक दबाव जो आहे तो येऊ शकतो। त्याचबरोबर धनंजय मुंडे एक ओबीसी नेतृत्व असल्यामुळे आणि छगन भुजबळ यांना ऑलरेडी स्थान न दिल्यामुळे एक ओबीसी चेहरा अजित पवारांना त्यांच्या बाजूने असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जितका प्रभाव धनंजय मुंडेंचा बीड आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तितका सध्याच्या घडीला दुसऱ्या कुठल्याही आमदाराचा किंवा नेत्यांचा बघायला मिळत नाही। आता
आणखीन एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये असं आहे की अजित पवारांना म्हणूनच खरं तर हा निर्णय घेणं हा त्यांच्यासाठी खरं तर थोडासा अवघड आहे. त्याचबरोबर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत थेट धनंजय मुंडेंचं नाव कुठेही आलेलं नाहीये. त्याच्यामुळे थेट त्यांचा राजीनामा घेणं हेही सध्या काही प्रमाणात चुकीचं आहे असं म्हटलं जाऊ शकतं. कुठल्याही चौकशीमध्ये म्हणजे SIT असेल, CID असेल, कुठलीही चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेतलं जात नाही कुठल्या आरोपीकडनं तोपर्यंत त्यांच्यावरती किंवा त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे असं थेटपणे म्हटलं जाऊ शकत नाही. वाल्मिक कराडावरती सुद्धा खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे. तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि जरी सुरेश धस एकीकडे त्यांना आका म्हणत असले तरी दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं थेट नाव कुणीही या प्रकरणात घेतलेलं नाहीये किंवा त्यांची या प्रकरणात चूक आहे असं सुद्धा कोणी म्हटलेलं नाहीये. मात्र त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आता बघितलं तर या घडीला धनंजय मुंडे यांचं नाव थेट आलं नसल्यामुळे सुद्धा त्यांचा राजीनामा मागणं हे एका अंगाने विचार केला तर चुकीचं ठरू शकतं किंवा चुकीचा संदेश त्याच्यातनं जाऊ शकतो. पण जर चौकशीमध्ये नाव पुढे आलं तर मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का आणि हे प्रकरण आणखीन चिघळायच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नक्की काय निर्णय घेणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? धनंजय मुंडे यांनी खरंच राजीनामा देणं गरजेचं आहे का? तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.